हे टायटन्स, तसे तर फाउंडर्स फंडिंग घेतल्यानंतर तुमचं तोंड गोड करत असतील, पण आम्ही आमची पिच सुरू करण्यापूर्वीच तुमचं तोंड गोड करणार आहोत. चला सुरुवात माझ्यापासूनच करूया. सुरुवात तर तुमच्याकडूनच होणार ना. आता तुम्ही हे खायला घालून बोलणार मी तुमचं मीठ खाल्लंय. म्हणजे फंडिंग द्यावीच लागेल. मला इथे सगळं गोड दिसतंय, चटपटीत काहीच दिसत नाहीये. म्हणजे हा सौदा फारच महाग पडणार आहे बहुतेक. ही प्लेट फुल ऑफ कॅलरीज आहे. या प्लेटमध्ये एकूण किती कॅलरीज असतील? हे तुम्हाला गेस करावं लागेल मॅम. बहुतेक खाल्ल्यानंतर आपल्याला सांगतील. सर तुम्ही यात काही चटपटीत दिलं असतं तर आणखी मजा आली असती. कॅलरीजची वाटी. कसे वाटले तुम्हाला हे डेझर्ट्स? केक खूप चांगला आहे. मी आता एकावरच अटॅक करतोय. मी सगळं टेस्ट केले एक एक करून. छान आहे. आता जर आम्ही तुम्हाला सांगितलं की या सगळ्या डेझर्ट्स मध्ये साखरेसारखा गोडवा तर आहे, पण ना त्यात साखर आहे, ना काही कॅलरीज, ना कोणते साइड इफेक्ट्स. वाव. तर मग मी पूर्णच खातो ना. सकाळच्या चहापासून दुपारच्या लस्सीपर्यंत बरेचसे भारतीय याच गोंधळात आहेत की गोड खायचं की नाही खायचं. जे डायबिटीज किंवा प्री डायबिटीजचे शिकार आहेत, जे हेल्थमुळे मजबूर आहेत आणि जे फिटनेस फ्रिक्स आहेत, त्यांना कॅलरीजची खूप भीती आहे. टायटन्स, ज्या देशात लोक घरातून बाहेर पडण्याच्या आधीच गोड खातात, जिथे प्रत्येक सणाचा उत्साह मिठाईने साजरा केला जातो, तिथे गरज गोडापासून घाबरण्याची नाही, तर साखरेऐवजी चांगला सोल्युशन शोधण्याची. आणि आम्ही भारतासाठी एक अशी स्वीट चॉईस घेऊन आलो आहोत विथ सुरासा स्वीट प्रो. सुरासा स्वीट प्रो जगातील पहिले हेल्दी व नॅचरल आणि 0 कॅलरी स्वीटनर आहे, जे बनलं आहे एका स्वीट प्रोटीन पासून. म्हणजे यात नाही कोणतेही साइड इफेक्ट्स, नाही कोणते कॅलरीज, नाही कोणते विचित्र आफ्टर टेस्ट, जसे तुम्ही ऑलरेडी पाहिलेत. म्हणजे सुरासा स्वीट प्रो तुमच्या आयुष्यातून अनवॉन्टेड कॅलरीज दूर करतो, गोडवा नाही. तर टायटन्स, आम्ही तर तुमचं तोंड गोड केलं. आता तुम्ही आम्हाला तोंड गोड करण्याची संधी द्या बाय गिव्हिंग अस 1 crore फॉर 10% इक्विटी इन अ कंपनी. मी टायटन्सना विचारन त्याच्या आधी मला गाजर हलवा खूपच आवडला. थँक्यू. बाकी सगळ्या गोष्टी पण फारच छान आहेत. असं वाटलंच नाही की यामध्ये साखर नाहीये, जोवर तुम्ही बोलला नव्हता. चला तर मग सांगा, तुम्ही लोक तुम्हा सर्वांची या प्रोटीन स्वीटनरची जर्नी सुरू कशी झाली? लॉकडाऊनमध्ये जेव्हा मी मुंबई शिफ्ट झालो, माझ्या डॅडची एक किडनी रिलेटेड डिझीज डायग्नोज झाली होती आणि त्यामुळेच त्यांना कीटो डाएट आणि शुगर फ्री डाएटवर राहावं लागलं. रिशित माझा बेस्ट फ्रेंड आहे. मी रिशितशी रोज बोलायचो. मी त्याला नेहमी सांगायचो की मला इथे एखादी गोष्ट बनवावी लागेल किंवा शोधावी लागेल, कारण इथे तर काही चांगलं मिळतच नाही आणि डॅडची ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये येत नव्हती आणि रिशितचा पण हाच प्रॉब्लेम व्हायचा. आम्ही नेहमी बोलत असू, माझ्या वडिलांना पण डायबिटीज आहे आणि माझे वडील असे आहेत की जर घरी केक आणला असेल तर ते ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरलाही केक खाऊन टाकतात.